मगाचा माझा मुद्दा रोहित चव्हाण, जसं मी मगाशी तुम्हाला बोललो होतो की मी शेवटला रोहित चव्हाण हा विषयाचा सगळ्यांना एक गंभीर विषय सांगतोय. तो मुलगा 5व्या माळ्यावरून अपघात होऊन पडला. आज तो मुलगा KM हॉस्पिटलला ऍडमिट आहे. पण आज डोंबिवली शहरामध्ये साधं एकही हॉस्पिटल नाही जिथे व्हेंटिलेटर मिळेल. फक्त प्रायव्हेट हॉस्पिटल सोडले तर. आम्ही जागोजागी फिरलो, आमदारांच्या इथे गेलो, खासदारांच्या इथे गेलो, बऱ्याच ठिकाणी गेलो. फक्त आश्वासन मिळाले, कुठलीही मदत मिळाली नाही. ठाण्याला गेलो, त्या मुलाला एक कवडी मदत नाही, कुठल्या औषधांची मदत नाही व काही नाही. त्या व्यक्तीला कुठल्याही पक्षाच्या लोकांनी मदत नाही केली. आज केवळ तो मुलगा गॅसवर होता की कधी जाईल कधी राहील. त्याचे आई वडील खूप टेन्शन मध्ये होते. आज मी जाणीवपूर्वक बोलतो, आज डोंबिवली शहरामध्ये फक्त एकच असा व्यक्ती होता, त्या व्यक्तीने त्या माणसाला, त्या मुलाला मदत केली, त्याच्या कुटुंबांना मदत केली. मनसेचे अधिकृत जे उमेदवार सध्या उभे आहेत, प्रल्हाद म्हात्रे, त्यांनी आर्थिकही मदत केली, औषधांचीही मदत केली. त्यांच्या टीमने येऊन बरीचशी मदत केली. आणि आज तो मुलगा व्हेंटिलेटरवरच आहे, पण आज चांगल्या कंडिशनला आहे. डॉक्टरांच्या माहितीतून तुम्हाला सांगतोय. ही परिस्थिती आज डोंबिवलीमध्ये आहे. आज डोंबिवलीमध्ये नवरात्रीला, दहीहंडीला, गणपतीला आमचे दादा मोठमोठ्या वर्गणात येतात. पण अशा कंडिशन मध्ये असलेल्या व्यक्तीला तुम्ही मदत नाही मिळत. प्रल्हाद म्हात्रे हे जे मनसेचे एक पदाधिकारी आहेत, त्यांनी डोंबिवलीला शास्त्रीनगर हॉस्पिटलला व्हेंटिलेटर मशीन दिलंय. पण हसण्यासारखी गोष्ट आहे की तिथे, आणि दुर्दैव आहे आमच्या डोंबिवलीचं की तिथे साधे हॉस्पिटल नाहीये, डॉक्टर नाहीयेत अवेलेबल. कितीतरी फ्लोअर खाली आहेत. या गरजा गोष्टी म्हणजे माणसांच्या गरजा ना, या गोष्टी गरजेच्या आहेत की लोकांना तुम्ही औषधं, मेडिसिन, शाळा, आज डोंबिवलीत कितीतरी शाळा बंद झाल्या आहेत, तर हा विचार करा. सर्व लोकांचा अधिकार आहे. याच्यासाठी वैयक्तिक एक निधी पास होतो. डॉक्टर्स, हॉस्पिटल्स, चांगल्या शाळा, चांगला इन्फ्रास्ट्रक्चर, आणि म्हणतात डोंबिवलीत निधी पासही होतो. जातो कुठे? या इलेक्शनला वाटण्यासाठी जातो का? आज स्मार्ट सिटी होणार होती, मला वाटतं 2014ला कधी आम्ही ऐकलं होतं. त्या धोक्यामध्ये होऊन आम्ही मतदान केलं. पण आता त्या गोष्टीचा त्या वरिष्ठांनी आणि त्या सत्ताधाऱ्यांनी विचार करावा आणि खरोखर बाबा तुमच्याकडे जे काही वर्ष आहेत त्यात कामं करून तुम्ही लोकांकडे मतदान मागावं. हे मारामाऱ्या करून, डोकी फोडून, पैसे वाटून, ही अशी तुमच्यावर वेळ येईल असे करूच नका. कामं करा आणि मतं हक्काने मागा. लोक तुम्हाला मतदान सुपावून करतील. आज जेवढा पैसा आज कल्याण डोंबिवलीमध्ये, तुमच्या डोंबिवली शहरामध्येच पावसासारखा पडतोय. कोट्यावधी रुपये पडला, किती पडला मला नाही माहिती, पण जो सध्या पैसा पडतोय, हा पैसा तुम्ही गेल्या 5 वर्षामध्ये जर वापरला असता ना, 5 वर्षात, 10 वर्षात, तो काय, तर तुम्हाला या सगळ्या गोष्टींची करायची गरज नसती पडली. त्याचा वापर तुम्ही येत्या पुढच्या 5 वर्षात चांगला करा, एवढीच अपेक्षा बाळगतो. मी माझं बोलणं संपवतो व त्या सत्ताधाऱ्यांना पण मी सांगतो, या गोष्टीवर विचार करा, 5 वर्षात चांगली कामं करा. आणि लोकांचे आक्रोश जर तुमच्यावर फुटेल असं काही करू नका. पण आणि मी त्या जनतेलाही सांगतो, मी पण एक सामान्य जनतेमधलाच एक आहे, पण त्या जनतेलाही सांगतो की शंडासारखे शांत बसू नका. आपलं मतदान ही आपली ताकद आहे, ती या सत्ताधाऱ्यांना दाखवा, त्यांना मार झाल्या त्यांना दाखवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.